दिल्लीतून अपडेट। कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन संपलंय। दिल्लीमधलं आंदोलन संपल्याची घोषणा करण्यात आलेली आहे। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलेला आहे। कॉकरोच जनता पार्टीने आठवड्याभराची मुदत या राजीनाम्यासाठी दिली आहे। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। शिवाजी, काय तपशील? सध्याची माहिती मिळते त्यानुसार सुरुवातीला हे आंदोलन दररोज चालणार, आजचं आमरण उपोषण असणार की काय असेल याबद्दल कुठलीही स्पष्टता नव्हती। मात्र आज जे आहे ते आंदोलन आजचं संपुष्टात आलेलं आहे आणि आज 5 वाजेपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि त्या धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। जर अशा पद्धतीने राजीनामा झाला नाही तर कॉकरोच जनता पार्टी जिल्हा लेवलला आंदोलन करेल असं एका प्रवक्त्याचं म्हणणं होतं। मात्र आजचं जे आंदोलन होतं साधारणपणे जर आज सकाळपासूनचा तपशील पाहिला तर साधारण 9 वाजेच्या आसपास अभिजित दिपके हे जे आहेत ते एअरपोर्ट मधून बाहेर पडले। ते त्यानंतर दिल्लीतील काही भागामधून त्या ठिकाणी 10:30 वाजता जंतर मंतर वरती पोहोचले। जंतर मंतर वरती पोहोचल्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित करण्याचा प्रयत्न केला, मात्र गर्दी मोठ्या प्रमाणात होती। दरम्यानच्या काळामध्ये दुपारी साधारण 30 मिनिटाच्या काळासाठी सोनम वांगचुक हे या ठिकाणी पोहोचले होते। त्यांनी अभिजित दिपके यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर साधारण 3:30च्या आसपास हे आंदोलन थांबलेलं आहे। आज जर पाहिलं गेलं तर हे आंदोलनामध्ये प्रत्यक्षात सहभागी होण्यासाठी 500 ते 600 लोक, मात्र आंदोलन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक आले होते कारण उत्सुकता मोठ्या प्रमाणात होती नम्रता। कारण एक सोशल मीडियावरून जे आंदोलन सुरू झालं ते ग्राउंडवरती कशा पद्धतीने असणार आहे। एक अमेरिकेमधून माणूस या आंदोलनासाठी येतो आणि त्याच्या आंदोलनाला पाहण्यासाठी लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती, माध्यमं मोठ्या प्रमाणात होती। दिल्लीमध्ये कर्मचारी जे मराठी माणसं आहेत, मराठी माणूस असल्यामुळं ते देखील त्यांच्या मुलांचं हे आंदोलन पाहण्यासाठी आले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो होता तो तैनात करण्यात आला होता। कारण कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मात्र शांततेत थोडाफार काही घटना घडल्या, त्याच्यामध्ये धक्काबुक्की सारखे प्रकार घडले, मात्र काही घोषणाबाजी सुद्धा ऐकू आलेली होती। मात्र ओव्हरऑल शांततेत हे आंदोलन पार पडलेले। आता आठवड्याभरामध्ये नेमकं काय होतं, आठवड्याभरानंतर काय होतं हे बघावं लागेल। शिवाजी, धन्यवाद माहितीबद्दल। मैं धर्मेंद्र प्रधान जी जो एजुकेशन मिनिस्टर है उनसे पूछना चाहता हूँ, पांच बच्चों ने सुसाइड कर लिए फिर भी आपने रिजाइन नहीं किया है। आपको शर्म नहीं आती? और कितने बच्चों का सुसाइड करने का वेट करेंगे आप जब तक रिजाइन नहीं करोगे तब तक हमारा मूवमेंट जारी रहेगा। इसके बाद हम ये मूवमेंट को देश भर में लेकर जाएंगे और ये मूवमेंट तब तक जारी रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान रिजाइन नहीं करते, और इसको हम देश भर में लेकर जाएंगे और हम फिर से एक बार दिल्ली में इकट्ठा होंगे।